होळीची राख तुम्ही सुद्धा घरी आणता का? होळीची राख घरी का आणतात? कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय? तर होलिका दहन हे अधर्मावर धर्माचा, वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. जेव्हा होळी जळते तेव्हा त्या अग्नीतून जी राख उरते ती पवित्र मानली जाते. ही राख म्हणजे होलिकेच्या दुष्ट शक्तींचा नाश झाल्याचं प्रतीक आहे. म्हणून ही राख घरी आणून घरात ठेवली जाते, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा, दुष्ट शक्ती, वाईट दृष्टी, भूत प्रेत, बाधा यांचा नाश होईल आणि सकारात्मकता येईल. आता ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर वास्तुतज्ञ आणि ज्योतिषी सांगतात की होळीची राख ही अग्नितत्वाची शुद्ध ऊर्जा असते. होलिका दहनानंतरची राख ही विभूतीसारखी पवित्र असते. या राखेचे काही उपाय खूप लोकप्रिय आहेत. ते म्हणजे तिजोरीत ठेवल्याने धनसंपत्ती वाढते, लक्ष्मी प्रसन्न होते. होय, यासाठी काय करायचं तर लाल कपड्यात थोडी राख बांधून त्यात 7 तांब्याची नाणी किंवा 7 तांदळाचे किंवा धान्याचे दाणे, हळद कुंकू टाकून तिजोरीत ठेवावी. यामुळे धनलाभ होतो, पैशाच्या अडचणी दूर होतात, लक्ष्मी माता प्रसन्न होते असं मानलं जातं. दुसरा उपाय तो प्रवेशद्वाराचा. या राखेची छोटी पुडी बनवून मुख्य दरवाजावर किंवा दुकानाच्या एंट्रन्सवर लावावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि बाहेरचे दोष घरात येत नाही. तिसरा उपाय अंघोळीच्या पाण्यात. थोडी राख अंघोळीच्या बादलीत टाकावी. याने नवग्रह दोष, काळ्या जादूचा प्रभाव कमी होतो असं सांगितलं जातं. चौथा उपाय, ही राख कपाळाला लावावी. होय, सकाळी उठल्यावर थोडी राख कपाळाला लावावी. यामुळे भाग्योदय होतो, बुद्धी तीक्ष्ण होते आणि वर्षभर आजार दूर राहतात. शिवाय भूत प्रेत बाधा, नजर दोष, मनातील अशांतता यासाठी सुद्धा विशेष उपाय केले जातात. हे उपाय श्रद्धेने केले तर याचा चांगला परिणाम दिसतो असं अनेक जण सांगतात. आता वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर होलिका दहनाच्या विधीत औषधी वनस्पती, समिधा, गायीचं शेण, लाकडं जळतात. त्यामुळे या राखेत औषधी गुणधर्म असतात. ही राख त्वचेवर लावल्यानं पुरळ, खाज, इन्फेक्शन कमी होतात असं सांगितलं जातं, कारण ती अँटीबॅक्टेरियल असते. पण कोणताही उपाय करण्याआधी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आता अग्नीची राख ही शोषक असते असं म्हणतात, म्हणजे शरीरातील दूषित द्रव शोषून घेते. काही ठिकाणी ही राख दात घासण्यासाठीही वापरतात. यामुळे दात मजबूत होतात आणि हिरड्यांमधून निघणारं रक्तही थांबतं असं सांगितलं जातं. म्हणजे ही फक्त अंधश्रद्धा नाही तर प्राचीन काळापासून चालत आलेली आरोग्यदायी परंपराही आहे. एकंदरीतच होलिका दहन केलं जातं तेव्हा या अग्निकुंडात वाईट शक्ती, नकारात्मकता आणि अहंकार जळून नष्ट होतात असा धार्मिक समज असला तरी आधी सांगितल्याप्रमाणे या राखेमध्ये विविध औषधी वनस्पती, समिधा, गायीचं शेण, लाकडं हे जळत असल्याने या राखेत औषधी गुणधर्म असतात असंही सांगितलं जातं. आता होळीची राख एवढी पवित्र का मानली जाते तर होलिका दहनानंतर उरलेली राख ही भस्म म्हणजे पवित्र मानली जाते, कारण ती वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते असाही विश्वास आहे. आरोग्य, सुखसमृद्धी आणि संरक्षण देते असंही मानले जातात. होलिका दहनाशी संबंधित प्रल्हाद आणि होलिका यांच्याशी संबंधित कथा आपल्याला ऐकायला मिळतात. भक्त प्रल्हादचं रक्षण झालं आणि होलिका जळाली. यातून भक्ती, सत्य आणि श्रद्धेचा विजय दाखवला जातो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही राख घरात कशी आणतात? तर होलिका दहन झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी धुळवडीच्या आधी होळीच्या ठिकाणी जाऊन राख घेतली जाते. ती स्वच्छ कापडात किंवा डबीत आणली जाते. घराच्या मुख्य दरवाजावर किंवा देवघरात थोडीशी राख ठेवली जाते किंवा घरामध्ये शिंपडली जाते. काही जण कपाळावर छोटासा टिळाही लावतात. शेतकरी लोक ती राख शेतात टाकतात. या उपायाने उत्पन्न चांगलं यावं असा हेतू असतो. काही पारंपरिक श्रद्धा आहे, त्याचे फायदेही आहेत. जसे घरात वादविवाद कमी होतात, नजर दोष किंवा करणीपासून संरक्षण मिळतं अशी ही समजूत आहे. नवीन काम सुरू करताना राखेचा टिळा लावला तर यश मिळतं असंही मानले जातं. शिवाय लहान मुलांच्या कपाळावर या राखेचा छोटा टिळा लावला जातो. यामुळे मुलांचा वाईट नजरेपासून बचाव होतो. मात्र काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. ते म्हणजे राख घेताना आदर आणि श्रद्धा ठेवावी. खूप जास्त राख घरी आणू नये. फक्त शुद्ध लाकूड आणि नैसर्गिक वस्तूंनी केलेल्या होळीची राखच आपल्या घरी आणावी. होळीची राख आपल्याला सांगते की अहंकार, मत्सर, राग यांना जाळून टाका आणि आयुष्यात नवीन सकारात्मकता सुरू करा. तर मंडळी, होळीची राख घरी आणण्यामागे एकच संदेश आहे, वाईटाचा नाश आणि चांगल्याचं आगमन. जेव्हा तुम्ही ती राख घरी आणता तेव्हा तुम्ही प्रल्हादासारखं शुद्ध भक्तीचं प्रतीक आणता. घरात सकारात्मक वातावरण येतं, नकारात्मकता जळून जाते.
तर पुढच्या होळीला जेव्हाही होलिका दहन होईल तेव्हा नक्की थोडीशी राख घरी आणा. श्रद्धेनं तिचा वापर करा. तुमच्या घरात सुख समृद्धी, आरोग्य आणि शांती नक्कीच लाभेल. हे अनुभव शेअर करायला विसरू नका. तुम्ही सुद्धा होळीची राख घरी आणता का आणि याचे तुम्हाला काय अनुभव आलेत किंवा तुम्ही त्याचा कशा प्रकारे उपयोग करता शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.